सुजाता, तू अजून आईचे कपडे का बदलले नाहीत? तुला माहीत आहे ना, आज दादावहिनी आईला भेटायला येणार आहेत. त्यांनी जर अशा अवस्थेत आईला पाहिलं तर काय वाटेल त्यांना? आधी जाऊन तिचे कपडे बदल. संदीप सुजाताला आवाज देत म्हणाला. संदीप, मी किती वेळा तुला सांगितले की एक नर्स ठेव, पण तुझ्याच हातून ते होत नाही. आता सीमा तासभरानंतर येईलच. तीच येऊन त्यांचे कपडे बदलेल. सुजाताने देखील उत्तर दिलं. मी तुला आधीच सांगितलंय की मला नर्स परवडू शकत नाही आणि तू माझी परवानगी न घेता सीमाला 3,000 रुपये जास्त दिलेस. पैसे काही झाडावर उगवतात का? यावर सुजाता त्याला म्हणाली, अरे तू एकटाच थोडेच पैसे खर्च करत आहेस. तुझे भाऊ भावजेही तुला नियमितपणे पैसे देतात आईच्या उपचारासाठी. ते पैसे मात्र तू स्वतःच्या खिशात ठेवतोस. आईचे उपचार सरकारी रुग्णालयात होतात. औषधं देखील सरकारी डिस्पन्सरीमधूनच मिळतात. तरीही नर्स ठेवायला तुला अडचण होते. आज सुजाताही तितक्याच जोरात बोलत होती. जसं काही बाकी खर्चच नाही आहेत. पाहुण्यांमुळेही त्रास होतोय मला. बहुतेक नातेवाईक बाहेर राहतात. ते आले की किमान 1-2 दिवस तरी थांबतात आपल्याकडे. त्यांच्या खर्चाचं काय? अगं, तू सून आहेस. तुला आईची सेवा करायला नको का? किमान तू तरी माझी परिस्थिती समजून घ्यायला हवीस. मी तुझ्या आईची सेवा करायचा ठेका घेतलाय का? मी एकटीच त्यांची सून नाही आहे. अजून एक सून आहे त्यांना. आणि तू माझी परिस्थिती समजून घेतलीस का रे? असं बोलताना सुजाताच्या डोळ्यात अश्रू आले. बस, तुला नेहमी जुन्याच गोष्टींचं भांडण काढायचं असतं. तुझी आई आणि माझी आई यात फरक आहे. आणि हळू बोल, आईला ऐकू जाईल. आज तू तुझ्या सासूला त्रास देतेस, उद्या तूही त्याच अवस्थेत असशील. लक्षात ठेव, माणूस आपलं कर्म याच जगात भोगतो. संदीप रागात म्हणाला. मग असं समजून घे, तुझी आई तिचं कर्मच भोगतीये. माझी आईही असंच हंतरुणाला खेळली होती, असह्य. त्यावेळी तुझ्या आईने आणि तू काय केलं? असं म्हणत सुजाता रडत रडत आपल्या खोलीत निघून गेली. ती तिच्या आईची एकुलती एक मुलगी होती. तिच्या वडिलांचं निधन खूप आधीच झालेलं होतं. घरच्यांनी दुसरं लग्न करण्याचा आग्रह धरला होता, पण सुजातामुळे तिच्या आईने कधीच होकार दिला नाही. शाळेत नोकरी करून तिने सुजाताला वाढवलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर संदीपचं तिचं लग्न लावून दिलं. स्वतःच्या कुवतीनुसार सर्व काही दिलं आणि कन्यादान केलं. सुजाता सासरी सुखी होती. सासूबाई माया आणि नवरा संदीप एवढंच त्यांचं कुटुंब होतं. दीर आणि जाऊबाई दुसऱ्या शहरात राहत होते. एक दिवस अचानक सुजाताला तिच्या माहेरी शेजारी राहत असलेल्या काकांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की तिच्या आईची तब्येत खूपच खराब झाली आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. हे ऐकून सुजाता आणि संदीप तातडीने माहेरी पोहोचले. तिथं कळालं की आईला हृदयविकाराचा झटका आला होता आणि ब्लॉकेजमुळे बायपास शस्त्रक्रिया आवश्यक होती. सरकारी आरोग्य योजनेमुळे उपचार सहज झाले. संदीप तिसऱ्या दिवशी परत गेला, पण सुजाता तिथंच थांबली. 10 दिवसांनी आईला डिस्चार्ज मिळाला, पण आता वारंवार चेकअपसाठी हॉस्पिटलला जावं लागणार होतं. सुजाताने जेव्हा संदीपशी याबद्दल बोललं तेव्हा तो म्हणाला, माझी आईही एकटी आहे. इतके दिवस तिला सोडून आलो आहोत. आता तू इथे परत ये. यावर सुजाताला काय करावं कळत नव्हतं. त्यामुळे ती तिच्या आईला घेऊनच सासरी परत आली. तिला एकटीला तिथं सोडून येणं शक्य नव्हतं. त्यांना पाहून माया आणि संदीप नाराज झाले. ते सरळ चेहऱ्यानं बोलतही नव्हते. मायाबाई शेजारच्या खोलीत बसून मुद्दामून मोठमोठ्यांदा बडबड करत असत. आधीच्या काळात मुलगी सासरी गेल्यावर माहेरचे लोक मुलीच्या घरातील पाण्यालाही स्पर्श करायचे नाहीत. पण आता काळ बदललाय. आता मुली आईला सासरी घेऊन येतात आणि कधी म्हणायच्या, शास्त्रात म्हटलं आहे की ज्या लोकांनी आपल्या मुलीच्या घरी आश्रय घेतला त्यांना नरकातही जागा मिळत नाही. हे सगळं ऐकून सुजाताला खूप दुःख व्हायचं. पण आईनं सांगितलं होतं, माझ्यासाठी सासर बिघडवू नको. ती तिच्या घरी जाण्यासाठी हट्ट करायची, पण सुजाता तिला जाऊ देत नसे. या सगळ्याचाच परिणाम म्हणून आईची तब्येत अजून खालावली. एक दिवस सुजाता आईला हॉस्पिटलला घेऊन गेली. त्या दिवशी संदीप घरीच होता. काही फाईल शोधताना त्याने कपाटात काही पेपर्स आणि दागिने पाहिले. ते पाहून त्याला लक्षात आलं की ते सुजाताच्या माहेरच्या घराचे पेपर्स आहेत. त्याने मायाबाईंना हे सगळं सांगितलं. यावर त्या म्हणाल्या, बाळा, आज नाही तर उद्या तुझी सासू जाणारच आहे. मग सगळं आपलंच होणार. तुझ्या बिझनेससाठी पैसे लागणार आहेतच ना. हे घर विकून ते पैसे मिळतीलच. मग लोन का घ्यायचं? पण मम्मी, सासूबाई तयार होतील का? ते माझ्यावर सोड. तू फक्त सिग्नेचर घेण्यासाठी फॉर्म तयार कर. 5 दिवसांनी संदीपने सुजाताला बाहेर यायला सांगितलं. सुजाता, तयार हो. खूप दिवस झाले आपण कुठेच गेलो नाही. ती नकार देत होती, पण तिच्या आईनेच तिला समजावलं.
सुजाता आणि संदीप बाहेर गेले आणि त्या दरम्यान माया त्यांच्या खोलीत गेली आणि म्हणाली, विहीनबाई, तुम्ही फारच योग्य केलं त्यांना बाहेर पाठवून. या निमित्ताने मला तुमच्याशी बोलायला वेळ मिळाला. बघा, वय वाढलं की आजारी येतातच. औषधं, हॉस्पिटल सगळं खर्चिक आहे. सरकारनं ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत औषधं दिली आहेत. मी सुद्धा एक फॉर्म मागवला आहे. तुमच्यासाठीही आणलाय तो. यावर साईन करा. सुजाताची आई भावनेत आली आणि फॉर्मवर साईन केली. ते फॉर्म प्रत्यक्षात घर विक्रीचे होते आणि या फसवणुकीने त्यांचं घर विकलं गेलं. पण सुजाता आणि तिच्या आईला यातील काहीच माहीत नव्हतं. पण अचानक शेजारच्याच काकांचा पुन्हा फोन आला आणि घर विक्रीबाबत समजलं. हा सगळा प्रकार समजल्यावर सुजाताचा पारा चढला. तिनं संदीप आणि माया यांच्याशी जोरदार वाद घातला. पण त्याचं उत्तर होतं, आज नाही तर उद्या हे सगळं आमचंच होणार होतं. आता आम्ही विकलं आणि उपयोगात आणलं. यात काय बिघडलं? ही फसवणूक आहे, धोका आहे. आम्हाला काही वाटत नाही. तुला आणि तुझ्या आजारी आईला काय करायचं ते कर. हे सगळं सुजाताच्या आईने ऐकलं. ती म्हणाली, मी यांना सोडणार नाही. पोलिसात देईन. घटस्फोट घ्यावा लागला तरी चालेल. यावर सुजाताची आई म्हणाली, बेटा, तू काही करू नकोस. मी काहीच दिवसांची पाहुणी आहे. माझ्यानंतर तुझं कुणीच नाही आहे. तू एकटी राहू नकोस. या घरात राहा. त्यांच्या कर्माचं फळ त्यांना मिळेल नक्की. माझी शपथ आहे तुला. आईने तिला थांबवलं आणि काही दिवसांनी तिचं निधन झालं. पण माया आणि संदीप यांना काहीही दुःख वाटलं नाही. सुजाता मात्र आजही दुःखी होती. 5 वर्षांनी संदीपला त्याच्या बिझनेस पार्टनरकडून फसवणूक झाली. त्याला आर्थिक नुकसान झालं. मग एक दिवस माया आणि संदीप पार्टनरकडे जात असताना त्यांचा अपघात झाला. संदीपला किरकोळ इजा झाली, पण मायाला गंभीर दुखापत झाली. त्या 20 दिवस रुग्णालयात होत्या. घरी आल्यावर त्यांना सेवेसाठी कुणीतरी हवं होतं, पण सुजाताने स्पष्ट नकार दिला. शेवटी संदीपचा भाऊ आणि वहिनी आले. वहिनीने मायाचे कपडे बदलले, चेहरा नीट केला. ते पाहून संदीप म्हणाला, बघ, ही पण एक सून आहे. पण काही सुना सासूला ओळखतही नाहीत. यावर सुजाता काही बोलायच्या आत संदीपचा भाऊच म्हणाला, हो, काही सुना सेवा करतात, कारण नवऱ्याने त्यांच्याशी नीट वर्तन केलेलं असतं. पण तू आणि तुझ्या आईने सुजाता आणि तिच्या आईची फसवणूक केलीस. मग तू तिच्याकडून सेवाची अपेक्षा कशी करतोस? माझ्या नवऱ्याने असं काही केलं असतं तर मी त्याला थेट जेलमध्येच पाठवलं असतं. सुजाता एकदाही मायाकडे गेली नाही. संदीपचे दादा, वहिनी मायाला आपल्या घरी घेऊन गेले. जाता जाता त्यांनी त्याला सांगितलं, आईच्या सेवेसाठी आम्ही आहोत, पण उद्या तुझ्यासाठी कुणीही नसेल. अजूनही वेळ आहे. शहाणपणा शिक. पण संदीप अजूनही आपल्या चुकींसाठी माफी मागायला तयार नव्हता. सुजाताही त्याच्याकडून माफीची अपेक्षा ठेवतच नव्हती. तुम्हाला ही जर कथा आवडली असेल तर आपल्या कथा आपल्या भाषेत या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.